आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही खूप वर्षापासून प्रतीक्षा करत होता तोच दिवस आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, अखेर आता पीक विम्याला मंजुरी भेटली असून आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आताच 5 मिनिटांपूर्वीच बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पीक विम्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 45,000 रुपये पीक विमा येत्या 5 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याबाबत आज सर्वात मोठी बातमी सरकारने दिली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, दुसरी आणखीन एक खुशखबर आहे, ती म्हणजे की कर्जमाफीची। बघा, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं अशा शेतकऱ्याला आता कर्जमाफी मिळणार। बघा, कर्जमाफीचा निर्णय झालाय, त्याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनविला आहे। तो या ठिकाणी दुसरा व्हिडिओ आहे, ते आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता त्यासोबत अधिवेशनामध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्याबाबत देखील मोठा निर्णय आता लागू केला आहे। 45,000 रुपये 900, बघा सरकारने सांगितलंय 45,000 आणि वर 900 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला। बघा, सरकारने सांगितलंय तब्बल 16 जिल्ह्यातील 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीक विम्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 45,900 रुपये जमा करण्यामध्ये येणार आणि तुम्हाला मेसेज देखील येणार। हो शेतकरी बांधवांनो, अखेर एवढ्या वर्षाची तुमची प्रतीक्षा संपली। भरपूर गेले कित्येक वर्ष झाले, कित्येक महिने झाले तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता, परंतु आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकऱ्याला पीक विमा मिळत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आजचा दिवस ठरत आहे। मागील काही वर्षापासून रखडलेला पीक विम्याचा शेवटचा टप्पा आज दुपारपासून वितरित करायला सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील काळात पीक विमा भरला आहे त्यांच्या खात्यावर आज ही रक्कम बघा विना टाईम लागता जमा केली जाणार आहे। बघा, रक्कम जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितले जिल्ह्यांची यादी। बघा, सर्व जिल्ह्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यालाच निधी जमा होणार आणि आज ठराविक जिल्ह्यामध्येच सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, फक्त 16 जिल्ह्याचा नंबर आज लागला आहे आणि बघा यादी देखील सरकारने जाहीर केली। बघा, त्या यादीमध्ये पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगर, बघा या जिल्ह्यांबद्दल बोलूया। अहिल्यानगर म्हणल्यापेक्षा अहमदनगर म्हणूया, म्हणजे की शेतकऱ्याला पटकन समजेल। बघा, या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 5 तासात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण पिकानुसार तुम्हाला रक्कम आता मिळणार आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत मंजुरी दिली आहे। काही तांत्रिक कारणांमुळे हा निधी थांबला होता, परंतु सरकारने तातडीने आदेश काढून निधी सोडण्याच्या सूचना दिल्या आहे। येत्या 5 तासांच्या आतमध्ये 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा जमा केला जाणार आहे। आता पिकानुसार मिळणाऱ्या रकमेचा विचार करूया। बघा, सरकारने सांगितलं आहे तुमचं जर भात पीक असेल तर भात पिकासाठी आज हेक्टरी 50,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे ज्वारीचे नुकसान झाले आहे त्यांना मागील 3 वर्षांचा मिळून
33,000 रुपये मिळणार आहे. बाजरी पिकासाठी देखील 32,000 रुपये मदत आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. आता पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे की बघा, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारपासूनच निधी वर्ग करण्याबद्दल माहिती भेटली आहे. बघा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून बघा, सरकार आता पीक विमा सुद्धा सरकारच्या खात्यामध्ये देत आहे. मोठी बातमी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना आली आहे असंच म्हणावं लागेल. पहा शेतकरी बांधवांनो, फक्त याच 16 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही हे तुम्ही जाणून घ्या. आता बघा, सरकारने सांगितलं आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघा, ही बातमी सर्वात मोठी आहे, कारण त्यांना हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्याला सर्वाधिक 60,000 रुपये हेक्टरी मदत आता जाहीर झाली असून ती आजच खात्यामध्ये येणार आहे. तूर पिकासाठी 47,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई आज वितरित केली जात आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकऱ्याला आज निधी जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अगदी 5 तासाच्याच आतमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येणार की तुम्हाला 45,000 रुपयांचा पीक विमा जमा झालाय. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, मराठवाड्यामधील यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यामधील शेतकरी खूप दिवसापासून या निधीची वाट पाहत होते. अखेर त्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्याचे आदेश आता देण्यामध्ये आले असून आज येत्या 5 तासांच्या आतमध्ये बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे. शेतकरी बांधवांनो, मागे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे पीक विमा भेटला नव्हता, परंतु आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने सांगितलं आहे मूग आणि उडीद पिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे 28,000 आणि 25,000 रुपये हेक्टरी मदत सरकारने जाहीर केली. मका पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी बघा 36,000 रुपये आता 5 तासाच्या आतमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, आधार लिंक तुमचा असायला पाहिजे. तुम्ही जर बँकेमध्ये जाऊन आधार लिंक केलं नसेल तर अडचण येणार. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे. उत्तर महाराष्ट्रामधील बघा शेतकरी बांधवांनो, जो काही जिल्हा नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या देखील खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्याचसोबत बीड आणि जालना या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना निधी मिळणार. सरकारने आता यादीमध्ये बीड आणि जालना या जिल्ह्याला सुद्धा समाविष्ट केला आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे आणि पात्र शेतकऱ्यांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे. पहिल्या टप्प्या बघा, सरकारने सांगितलं या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये टोटल 16 जिल्ह्यांची यादी आज जाहीर झाली. उद्या पुन्हा यादी जाहीर होणार, त्याच्या उद्या पुन्हा यादी जाहीर होणार. म्हणजे की बघा, टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, 75% अग्रिम पीक विमा मिळत आहे. 25% जो काय पीक विमा होता तो काही शेतकऱ्याला भेटला आणि काही शेतकऱ्याला भेटला पण नाही. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आज देण्यामध्ये आली. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे. येथील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला असून
या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे की नाही याची खात्री आजच करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढील जिल्हा पहा, लातूर आणि नांदेड यांसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी देखील आता विमा जमा केला जात आहे. मागील काळामध्ये पाऊस न पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश देखील या हप्त्यामध्ये करण्यात आला आहे. शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीनुसार 10 ते 40 हजार रुपयांपर्यंत रक्कम रात्री बघा जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, रात्रीपर्यंत ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज नाही. आता पुढील जिल्हा बघा शेतकरी बांधवांनो, विदर्भातील चंद्रपूर, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर तालुक्यांची माहिती आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. राज्य सरकारने एकूण 3178 कोटी रुपयांचा हा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी देखील मंजूर केला आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबाच्या आता अडचणी दूर होणार आहे. एकीकडे सरकारने कर्जमाफी केली, परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी पात्र नाही कर्जमाफीसाठी. बघा, कर्जमाफीचा वेगळा मुद्दा आहे, तरी पण आपण कर्जमाफीबद्दल अगदी 12 सेकंद बोलूया. बघा, कर्जमाफी केवळ थकीत कर्ज असलेल्याच शेतकऱ्यांचे होणार आहे. जर तुम्ही नवजून केलं असेल, म्हणजे की कर्जाची पलटी मारली असेल बघा, आणि या ठिकाणी रिन्यू केलं असेल किंवा या ठिकाणी तुम्ही नवीन कर्ज घेतले असेल 2025च्या वर्षी, तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे तुमचं थकीत कर्ज असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार. ते पण कर्ज 2024 साली ज्या शेतकऱ्यांचं थकीत आहे यांनाच लाभ मिळणार. कर्जमाफीवर आपण व्हिडिओ बनविला आहे, ते आपल्या चॅनलवर अपलोड आहे, ते देखील तुम्ही पाहून घ्या. बघा, 16 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आज खरोखर पीक विम्यासाठी आनंदाचीच बातमी आहे. असं जरी म्हणलं तरी काहीच अडचण पडणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं नसेल तर चिंता करू नका, कारण पुढे देखील यादी जाहीर होणार. बघा, सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने वितरण पार पडणार. जर आज यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही तर पुढे नक्कीच येणार. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, जर तुम्हाला अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पुढे देखील बघायच्या असतील तर आपल्याच आत्ताच चॅनलचं सबस्क्राईब नावाचं बटन दाबा. बघा, आपल्या चॅनलच्या शेजारी बाजूला बघा काळं किंवा लाल किंवा पांढऱ्या अक्षरामध्ये एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करा. म्हणजे की अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. आणि शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे. त्या शेतकऱ्याला निधी मिळणार. ही होती मोठी खुशखबर. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.